श्लोक 31. सर्वभूतस्थितयो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. अर्थ, याप्रमाणे एकत्वाचे अवलंबन करून जो योगी सर्व भूतांचे ठिकाणी स्थित असलेल्या मला म्हणजेच भगवंताला, परमेश्वराला भजतो किंवा भक्ती करतो, तो कसाही जरी वागत असला तरी तो माझ्या ठिकाणीच स्थित असतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: आत्मदर्शनाची पुढील पायरी म्हणजेच परमात्मदर्शन. जेव्हा एकत्वाचे दर्शन सर्वत्र होऊ लागते, तसेच एकत्वाचा अनुभव घेत परमात्म्याची अनन्य भावाने भक्तीही होत राहते. येथे परमेश्वराची भक्ती करण्याबद्दल भगवंत सांगत आहेत. पण परमेश्वर कोण हे सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे आणि त्याचे उत्तर आपल्याला वरील श्लोकात मिळालेले आहे. म्हणजे जो सर्व भूतमात्रात असून सर्व जग ज्याने व्यापले आहे तोच परमेश्वर. त्याचे अनादी निर्गुण रूप जे अवतारी असलेल्या रामकृष्णादी देवांमध्ये आहे आणि तेच सर्व प्राणीमात्रात सुद्धा आहे. जीव, जंतू, वनस्पती यामध्ये सुद्धा तेच आहे. आणि हे ओळखून प्रत्येकाने त्याची भक्ती करावी. म्हणजेच प्रत्येकाशी चांगल्या प्रकारे आपले वर्तन ठेवावे किंवा करावे. भूतदया किंवा सर्व भूतहिते रताः असे सख्य भावाने वागावे. जसे एकनाथ महाराजांना गाढवामध्ये रामेश्वर दिसला, तर नामदेवांनी तर माळावरच्या दगडधोंड्यांना रात्रीची थंडी वाजू नये म्हणून त्यांचेवर पांघरून घातले. आणि हीच गोष्ट आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेली आहे. आपले विविध सणसुद्धा हेच सांगतात. जसे नागपंचमीला नागांची पूजा, बैलपोळा भाद्रपद अमावस्येला बैलांची पूजा करून, दसऱ्याला घोड्यांची, दिवाळीत गाई म्हशींची, तर पाडव्याला गाढवाची आणि ज्येष्ठ पौर्णिमा वटवृक्षाची किंवा शनिवारी अश्वत्थाची आणि तुळशीची नित्य पूजा केली जाते. बेलाचे वृक्षाला तर लक्ष्मीचे प्रतीक मानतात. विविध तऱ्हेचे तांदळे, शाळीग्राम, नर्मद्या गणपती याशिवाय धातूंच्या मृत्तिकेच्या मूर्ती देव म्हणून आपल्याकडे त्यांची पूजा केली जाते. दिवाळीत तर लक्ष्मीपूजनाचे वेळी झाडूला सुद्धा पूजेचा मान दिला जातो. याशिवाय नद्या, पर्वत इत्यादींना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. आता काय आहे, या सर्व कर्मकांडात इतके एवढे मोठे उदात्त तत्व आहे की सजीव आणि निर्जीव या सर्व गोष्टीतच परमेश्वर आहे. आणि आपण हे महत्त्वाचं तत्व अलीकडच्या काळात विसरलं गेलं आणि आपण फक्त आता बाह्य गोष्टी करतो. म्हणजे या सर्व प्रकारच्या पूजा एक केवळ रीत म्हणून करतो. तर ह्या गोष्टीचे भान ठेवून त्या परमतत्वाचा सर्वांनी मान राखावा. आपण लोक तत्व विसरून फक्त कर्मालाच महत्त्व द्यायला लागलो आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या नागाची नागपंचमीच्या दिवशी पूजा करायची आणि त्या व्यतिरिक्त मात्र त्याची हत्या करायची. तसेच झाडांची कत्तल, वृक्ष हे अजातशत्रू आणि परोपकारी आहेत. एकीकडे नद्या, समुद्र यांना पवित्र मानायचे, त्यांचे तीर्थसुद्धा प्राशन करायचे, तर दुसरीकडे तेथेच सर्व प्रकारची घाण करायची. नको असलेल्या वस्तू त्या जलप्रवाहात फेकून द्यायच्या आणि तेथील पाणी दूषित करायचे. गाढव, बैल, गाय, म्हैस या प्राण्यांचा केवळ स्वार्थासाठी उपयोग करायचा. त्यांना पोटभर खायला न घालता, विश्रांतीसुद्धा न देता त्यांचेकडून काम करून घ्यायचे. अशा तऱ्हेने वागणाऱ्या माणसाचे कधी भले होऊ शकत नाही. आणि भगवंतांनी हे सांगितले आहे की ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. म्हणून प्रत्येकाने सर्व भूतहिते रतः याचे स्मरण सतत ठेवावे. सर्वत्र स्थित असलेल्या परमेश्वराला जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. जो अशा रीतीने वागेल तो सहजच आत्म्याशी एकरूप होतो. एकत्वामुळे समानता निर्माण होते आणि असा योगी इतरांप्रमाणे जरी दैनंदिन व्यवहार करीत असला तरी तो परमेश्वराच्या ठिकाणी नित्य स्थिर असतो.
तो परमेश्वराशी युक्त होण्यासाठी त्याला देहत्यागाची गरज भासत नाही. अगदी तो याच देहात राहून परमेश्वराशी मिलन पावतो आणि सदेह सच्चिदानंद पद प्राप्त करतो. योग म्हणजे तादात्म्य पावणे. आपण व हे सारे विश्व एकाच परमात्म्यात वसत आहोत असा अनुभव घेणे, हा सर्वश्रेष्ठ योगानुभव आहे. असा अनुभव आल्यावर त्या तादात्म्याच्या भूमिकेतून भक्ती होतच राहते. म्हणजेच सर्वांवर प्रेम करणे हीच तर खरी भक्ती आहे. परमात्म्यात असणे हे ज्ञान. म्हणून सर्व कर्म प्रेमातून करणे. श्री अरविंद यालाच पूर्ण योग असे म्हणतात. तर ज्ञानदेव सांगतात, हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा बोतला भाव. म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. अशा प्रकारचे हे सर्व तत्वज्ञान आणि परमेश्वरची भक्ती कशी केली जाते आणि परमेश्वर म्हणजे नेमकं काय, असं सर्व प्रकारचं ज्ञान भगवंत अर्जुनाला देत आहेत. इथे आपण थांबूया.